हॅलो सुरुवात होते आजच्या दिवसातील दुसरी मोठी लढत पन्हाळाच्या विरोधात आहे गायत्री 11 सुरुवात झाली मॅचला पहिला चेंडू इथे मात्र दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला गेलाय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मयूर याचा राहिलाय अजून एक पुण्याचा सुपरस्टार खेळाडू मयूर कारंडे नक्कीच या खेळाडूची देखील चर्चा टेनिस क्रिकेट मध्ये आहे मालवण येथे झालेली स्पर्धा विसरू शकत नाही चांगली बॅटिंग या खेळाडूने केली होती तोच मयूर कारंडे फलंदाजीसाठी आलेत चांगला टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल इथे मात्र अक्षय लाड सोन्या याला वाईटचा इशारा केला जातोय पंचाच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव जी आहे ती बहाल केली जाते अक्षय लाड सोन्याच्या माध्यमातून हा देखील एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे याच्या देखील माध्यमातून चांगला क्रिकेट खेळला गेलाय ग्रामीण क्रिकेटचा बादशाह आहे पाहूया कशा प्रकारे ती मात्र गोलंदाजी करेल अक्षय लाड त्याच्या विरोधात मयूर चांगली बॅटिंग कित्येक मैदान या खेळाडूने देखील गाजवले आहेत ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय मयूर याला फसवण्याचा प्रयत्न केलाय आपली बोटांची जादू इथे मात्र पेश केली जाते अक्षय लाड अप्रतिम गोलंदाजी परंतु नक्कीच मयूर हे देखील सज्ज आहेत आक्रमणावरती प्रति आक्रमण करण्यासाठी चांगला चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय आणि या चेंडूवरती डायरेक्ट हिट असती तर माघारी परतावं लागलं असतं नक्कीच चांगली गोलंदाजी होते अक्षय लाडच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी नक्कीच कौतुक करावं लागेल एक सुपरस्टार फलंदाजाला इथे मात्र जखडून ठेवलं जात आहे मयूर कारंडे एका हार्ड हिटर फलंदाज भगवा चषक मालवण 2023 ची मॅच चांगली बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला भेटली होती त्याचबरोबर युवराज सिंग करंडक 2021 या एक चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना या खेळाडूची बॅटिंग नक्कीच कोण विसरेल ही बॅटिंग चांगली बॅटिंग याच्या माध्यमातून देखील कित्येक मैदानावरती राहिली पाहूया आता मात्र स्ट्राईकला असतील ते म्हणजेच राजेश पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय परंतु बोटांची जादू इथे मात्र पेश केली जाते चांगली गोलंदाजी कौतुक करावं इतकं थोडं आहे या पन्हाळ्याच्या सुपरस्टार खेळाडूचं नक्कीच एक मोठं आव्हान आहे गायत्री 11 चा संघ पुण्याला बिलॉंग करणारा हा संघ ओहो पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल अक्षय लाड इथे मात्र फेकी थोडीशी खराब परंतु बॅकअप चांगला पाहायला भेटला हर्षवर्धन यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि याच क्षेत्ररक्षणावरती लेगबाईचा इशारा पंचांचा आलाय एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते
नक्कीच धावा ज्या आहेत त्या जाऊन पोहोचल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. हा सामना जो आहे तो 6 षटकांचा आहे. नक्कीच थोडस ट्रॅव्हलिंग मुळे या खेळाडूंना थोडस जगडावं लागतंय. नक्कीच आता ट्रॅव्हलिंग करून आलेत आणि त्यामुळे थोडस यांची बॉडी फ्री झाली नाहीये. परंतु आता मात्र या चेंडूला पाठवलाय सरळ एका धावेसाठी. नक्कीच दोरकस फटका खेळला गेला मयूर यांच्या माध्यमातून, परंतु हा फटका एकेरी धावेसाठी आलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी, कौतुक करावं तितकं थोडं आहे. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा फलकावरती. यस डीजे. नक्कीच लेदर बॉल क्रिकेट देखील या खेळाडूच्या माध्यमातून खेळला गेलाय. हा देखील एक दर्जेदार आणि पन्हाळ्याचा उदयमुख सुपरस्टार आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे आणि हा अनुभव पाहूया कसा पणाला लावा लागेल. अनुभव थोडासा जर पाहिला गेला तर कमी आहे. यशाची शिखर या खेळाडूने कमी वयात गाठलेत, परंतु या सामन्यामध्ये चॅलेंज आहे ते मोठं आहे. कारण का पुणेचा संघ दादा संघ त्यांच्या विरोधात आहे आणि याच दादा संघाच्या विरोधात इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे ती करावी लागेल. ओहो, चांगला चेंडू नजाकत बरा फटका केला गेलाय, परंतु तिथे मात्र सैराजच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खराब झालाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमा पार. अश्वमेधचे स्वयंसेवक चला बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. सर्व स्वयंसेवकांनी चांगला चेंडू होता. चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला भेटलं. नतीजा 4 धावा भोगाव्या लागतात. इथे मात्र आकुर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. कमी गतीचा चेंडू होता आणि या चेंडूवरती बॅट आधी फिरली आणि त्याचमुळे या चेंडूवरती निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने इथे मात्र धावसंख्या जी आहे ती स्थिरावली जाते. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावा फलकावरती. आकुर डप्पा नक्कीच खराब चेंडू, परंतु पंचांचा इशारा येतोय डेट चेंडूचा. हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. वारंवार राजेश याच्या माध्यमातून रिव्हरचे फटके खेळण्याचा मनसुबा इथे मात्र पाहायला भेटतोय आणि याच मनसुब्यामध्ये थोडस अपयश देखील येत आहे, परंतु नक्कीच कमबॅक केला जाईल या गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून. पाहूया. ओहो, देखना फटका सजवला गेलाय. एमजे ब्रँडेड षटकार आलाय. 6 धावेंसाठी हा फटका केला गेलाय. गोलंदाजी पाहायला भेटत होती, परंतु याच गोलंदाजीवरती आक्रमण देखील केलं जात आहे. चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु फटका इतका देखना होता की डोळ्यांची पारणं या फटक्यावरती फिटली. नक्कीच चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला राजेश यांच्या मॅट मधून. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. कित्येक मैदान या खेळाडूने देखील गाजवले देखील आहेत आणि आज एमजे चषक 2024 अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित वटार या गावामध्ये हा खेळाडू आपली जादू विखरण्यासाठी आलाय, मनावरती राज्य करण्यासाठी आलाय. पाहूया ही जादू. आणि या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालंय. सागर माडिक थोडेसे लेझी क्रिकेट पाहायला भेटत आहे.
ही महत्वाची मॅच आहे, मोठी मॅच आहे आणि या चेंडूवरती 2 धावेचा फटका जो आहे तो सजवला गेलाय. महत्वाची मॅच आहे, खांदे उतरून चालणार नाहीये. नक्की चांगली गोलंदाजी इतिपत्र करावी लागेल या मॅच मध्ये. कारण जर पाहायला गेलं तर अपोजिट संघ हा एक तगडा संघ आहे, पुणेचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात आपल्याला जर अपोजिट संघाला कोंडीत पकडायचं असेल तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होणं देखील गरजेचं असणार आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सागर माडिक यांच्या माध्यमातून झालंय. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेशर थोडंसं पाहायला भेटतं या मॅचचं. ओहो, नक्कीच कौतुक करावं लागेल. प्रतीक चांगली गोलंदाजी होताना दिसते. प्रतीकेच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू टाकला गेलाय आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची देखील सांगता झाली आहे. चॅलेंज केलं गेलंय आणि रिव्ह्यू मागितलाय. एक रिव्ह्यू आहे, वाईटचा रिव्ह्यू इथे मात्र मागितला जातोय. पाहूया वाईट चेंडू आहे. नक्कीच एक्स्ट्रा धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या 18 धावा फलकावरती. सुरुवात चांगली झाली. पहिलं षटक देखील चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं होतं. अक्षय लाड सोन्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 5 धावा. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे परंतु हा चेंडू नक्कीच दमदार टाकला गेलाय. ही ताकद आहे या युवा खेळाडूची. दमदार गोलंदाजी पाहायला भेटते. प्रतीक आपली जादू इथे मात्र पेश केली जाते प्रतीकच्या माध्यमातून. या प्रकारची जर गोलंदाजी राहिली तर नक्कीच अपोजिट संघ प्रेशर मध्ये येईल आणि प्रेशर मध्ये विकेट देखील मिळवल्या जातील. त्यासाठी गोलंदाजांना अचूक टप्पा हा राखावा लागेल. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती फटका जो आहे तो बसलाय. गणेश लवटे आले तर एक चांगला क्षेत्ररक्षक गजेल खाली आलाय परंतु चेंडू पडते नो मॅच लँड मध्ये. थोडेसे एफर्ट जे आहेत ते कमी पाहायला भेटले आणि याचमुळे चेंडू जो आहे तो नो मॅच लँड मध्ये पडतोय. ही महत्वाची मॅच आहे, मोठी मॅच आहे आणि या मोठ्या मॅच मध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. ही संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. प्रत्येकाला एक संधी देव देत असतो पण तुझी संधी घेण्यासाठी आपण देखील जोडी आपली रिकामी करायची असते. पाहूया या संधीचं सोनं कशा प्रकारे करतील हे पन्हाळ्याचे सुपरस्टार खेळाडू. आज मोठी लढत आहे, आज इतिहास लिहिण्याची लढत आहे. पाहूया इतिहास लिहिला जाईल का. त्यासाठी प्रमोद चव्हाण आणि कंपनी सज्ज देखील झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा फलकावरती. 2 षटकाची सांगता झाली 20 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 5 धावा आणि दुसरं षटक थोडस महागड पाहायला भेटलं होतं. 15 धावा या षटकामध्ये आल्या आणि याचमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावा फलकावरती. 2 षटकाची सांगता. पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय अक्षय लाड सोन्या याच्यावरती. अक्षय लाड ओहो, चांगली गोलंदाजी. वारंवार इथे मात्र अचूक टप्पा राखला गेलाय आणि शुभम याच्या माध्यमातून आपण चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहतोय स्क्रीनवरती. शुभम याला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय शुभमच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. मयूर अजूनही जर पाहायला गेलं तर जी बॅटिंगची स्ट्रेंथ आहे ती दाखवता आली नाहीये. एक मोठा फटका खेळला देखील गेला परंतु अजूनही या खेळाडूची बॅटिंग पाहिजे तशी झाली नाहीये. आता मात्र नक्कीच बॅटिंग पाहण्यासाठी वटारवासी देखील सज्ज झाले आहेत. हा चेंडू थोडासा खराब ऑफसाईडच्या दिशेने थोडस बाहेर पिचिंग केलं गेलं या चेंडूला आणि पंचांचा इशारा जो आहे तो येतोय एक्स्ट्रा धावेचा. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती पुढे सरसवताना दिसतेय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 धावा फलकावरती. ओहो, चांगला चेंडू टाकला गेलाय. कमी गतीचे चेंडू इथे मात्र टाकले जात आहेत. फसवे चेंडू टाकले जात आहेत वारंवार. अक्षय लाड सोन्याच्या माध्यमातून कौतुक करावं तितकं थोडं आहे. अक्षय लाडची गोलंदाजी आवडली असेल तर थोड्याशा टाळ्या होऊन जाऊ देत. आपल्या पन्हाळा परिसरातील हे खेळाडू आहेत त्यांना देखील प्रोत्साहन द्यायचं आहे.
या चेंडूवरती मिस टाइम फटका इथे मात्र पाहायला भेटतोय. तोपर्यंत एक धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्राईक वरती आले तर बाहुबली मयूर ब्रँडेड षटकार खेळण्यासाठी इथे मात्र सज्ज देखील झाले आहेत. मयूर आतापर्यंत जर पाहायला गेलं तर शांत राहिलाय, परंतु नक्कीच हा ढाण्या वाघ देखील आपल्या अनोख्या डंग्यामध्ये येईल. ओहो, मोठा फटका केला गेलाय. चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका. हर्षवर्धन पाटील जेल खाली आलेत. मोठा मासा गळाला लागलाय आणि याच चेंडूवरती फसवलाय अक्षय लाड सोन्या यांनी. साठी आले तर वसीम, अजून एक डावखुरा फलंदाज मैदानावरती आले. पाहूया मयूर या खेळाडूला इथे मात्र जेरबंद केलं जात आहे आणि प्रेशर थोडस क्रिएट केलंय पुन्हा एकदा अक्षय लाड याने. चांगली गोलंदाजी होते. एक आगळी वेगळी बॉलिंग ऍक्शन आहे. या चेंडूवरती देखील फटका फसलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला गेलाय. अजून एक फलंदाज इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन. गोल्डन डकचा शिकार वसीम होत आहेत. चांगली गोलंदाजी होताना दिसते अक्षय लाडच्या माध्यमातून. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, कोशिश करना भी हर किसी की एक बस की बात नहीं है. ये वो कर सकते हैं जिसको खुद पे भरोसा हो. इथे मात्र स्वतःवरती विश्वास दाखवला आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटक घेऊन आले. तिसरं षटक अक्षय लाड आणि त्यानंतर आपली बोटांची जादू पुन्हा एकदा बिखेरली. चांगली गोलंदाजी देखील झाली आणि या चांगल्या गोलंदाजीमध्ये गायत्री 11चा संघ थोडासा फसताना दिसतोय. न्यू बॅटर मैदानावरती आले आहेत. न्यू बॅट्समन मैदानावरती कुणाल, अजून एक लेफ्ट आर्म फलंदाज मैदानावरती आले. तर पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. हॅट्रिक होईल का? हॅट्रिक चेंडू टाकण्यासाठी इथे मात्र सज्ज झालेत, परंतु पंचांचा इशारा येतोय. नो चेंडूचा सायरन वाजलाय, कत्र्याची घंटी वाजली आणि हा चेंडू असेल पुढील चेंडू फ्रीडचा. पंचांचं सुदर्शन चक्र इथे मात्र फिरलंय आणि या सुदर्शन चक्रावरती इथे मात्र प्रहार करताना दिसतील मयूर. ओहो, फसवा चेंडू, कमालीचा चेंडू टाकला गेलाय. बोटाची जादू पेश केले. या पन्हाळच्या सुपरस्टार साठी एकदा टाळ्या होत देत. कमालीचा षटक टाकला गेलाय. अक्षय लाड, आपली बोटांची जादू पेश केली जाते. या षटकामध्ये देखील 4 धावा खर्च केलेत, 2 षटक टाकलेत, 12 चेंडू आतापर्यंत टाकलेत, धावा खर्च केलेत 9 आणि 2 फलंदाजांना माघारी देखील परतवलं जात आहे. या 2 फलंदाजामध्ये दोन्हीही नाव सुपरस्टारांची आहेत. एक मयूर आणि ते म्हणजे दुसरं म्हणजे वासिम. गोल्डन डकचा शिकार झाले वासिम. चांगली फलंदाजी मयूरच्या माध्यमातून होत होती, परंतु थोडस प्रेशर जे क्रिएट केलं गेलं अक्षय लाडच्या माध्यमातून आणि याच प्रेशरच्या खाली इथे मात्र मयूर थोडस बाद झाला. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर थोडस गायत्री 11चा संघ जो आहे तो थोडासा फसताना दिसतोय, परंतु कौतुक करावं लागेल पन्हाळेच्या या सुपरस्टार खेळाडूंकडून. जे प्रदर्शन राहिले ते कमालीचं आहे.
गोलंदाजीसाठी आले तर अजय पाटील, अजून एक दर्जेदार गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाजाला इथे मात्र पेश केलं गेलंय. अजय पाटील हा देखील ग्रामीण क्रिकेटचा स्टार गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. नक्कीच ग्रामीण क्रिकेट याच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारे खेळला गेलाय. एक दर्जेदार खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. अजय पाटील याच्या माध्यमातून देखील कित्येक मैदानावरती मॅच विनिंग पारी गोलंदाजी राहिली आहे आणि आज तीच गोलंदाजी चषकामध्ये देखील करावी लागेल. तीच जादू इथे मात्र पेश करावी लागेल कारण का मोठी मॅच आहे. आज इतिहास लिहिण्याची मॅच आहे. गायत्री 11चा संघ पुण्याला संघाला एक कडवं आव्हान देण्याची मॅच आहे. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय. रिवर्सचा अस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढलाय. रिवर्सच्या अस्त्रावरती धावा लिहिल्या जात आहेत 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावा फलकावरती. पुण्याच्या संघामध्ये एक नन्ना मुन्ना फिरकीचा जादूगार, अजून एक डुप्लिकेट रोहन करात म्हणजेच वीरेन यानंतर ऍक्शन मध्ये देखील दिसतील. एक नन्ना मुन्ना जादूगार आपण या खेळाडूची देखील गोलंदाजी युट्यूब वरती पाहू शकता. वीरेन नक्कीच चांगला गोलंदाज आहे. हा देखील पुण्याच्या ताफ्यामध्ये जोडला गेलाय परंतु कौतुक करावं लागेल अजय पाटील. ओहो अजय पाटील टाळ्या हो जाऊ देत 50 वर्षीय एकदा टाळ्या हो जाऊ देत या गोलंदाजासाठी देखील चांगली जादू इथे मात्र पेश केली जाते. अजय पाटील फिरकीचा सुलतान चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. एक तगड्या संघाला तिकडं तेवढंच तिखट कोल्हापुरी मिरचीचा मारा इथे मात्र केला जातोय. पुन्हा एकदा रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. प्रमोद चव्हाण मॅन फ्रॉम पुण्याचा दाण्या वाघ चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि अजून एक चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू आणि या 3 चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली. ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला. एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. दुहेरी धावेचा मनसुबा इथे मात्र दिसत नाहीये. एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. रफ्तार धीमी सही मगर उडान जरूर लंबी रखनी चाहिए. आता मात्र उडान घेण्याची वेळ आली आहे. बरारी घेण्याची वेळ आली आहे. गायत्री 11 संघ आता मात्र लढावा लागेल या मॅच मध्ये आणि मॅच जी आहे ती तलवारी प्रमाणे चालवावी लागेल. वेळ आली आहे युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्याची. त्यासाठी इथे मात्र गायत्री 11चा संघ देखील सज्ज झालाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. वारंवार इथे मात्र सैराट एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि या क्षेत्ररक्षकाकडून चूक देखील झाली. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु या मॅच थोडस प्रेशर घेतलं या खेळाडूने. मोठी मॅच आहे आणि त्याचमुळे थोडस प्रेशर थोडस पाहायला भेटतंय सैराटच्या माध्यमातून. परंतु ह्या मॅच मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी होते आणि या चांगल्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षकांची देखील साथ लाभणं गरजेचं असणार आहे. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 धावा फलकावरती. 4 षटकांचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय. 4 षटकामध्ये 31 धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर येणारी 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये करोडकी मनस्थिती असणार आहे. मोठी धावसंख्या जी आहे ती उभारावी लागेल कारण का याच मैदानावरती 118 धावांचा रेकॉर्ड देखील बनवला गेलाय आणि या 118 धावा नक्कीच 80-85 धावा या मायने राखत नाहीयेत या मैदानावरती कारण का कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 80 धावा देखील चेस केल्या गेल्या. म्हणजे ही लढत नक्कीच मोठी लढत आहे आणि या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या देखील उभारावी लागेल. गोलंदाजीसाठी आले तर अजिंक्य आयरे हा देखील अजून एक दर्जेदार गोलंदाज आहे. एक आगेवेगळी बॉलिंग ऍक्शन आहे या खेळाडूची. अजिंक्य आयरे पहिला चेंडू आकुर टप्प्याचा टाकला गेला. या चेंडूवरती आक्रमण केले जात आहे परंतु चांगले क्षेत्ररक्षण गणेश लवटेच्या माध्यमातून झालं आहे. फेकी सुद्धा चांगली पाहायला भेटली. गणेश लवटे एक दर्जेदार क्षेत्ररक्षक पन्हाळ्याचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखलं जातं.
किसी ने बड़ी कमाल की बात की दोस्तों, पानी में गिरने से जान नहीं जाती, पानी में गिरने से जान नहीं जाती, जान तब जाती है तब तैरना नहीं आता. प्रयत्न हे करावेत लागतील या मॅच मध्ये. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय, परंतु पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा. वाईट +1 एकूण 2 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये ऍड केले जात आहेत. भारतीय स्पोर्ट्सचे ओनर विश्वनाथजी पवार साहेब यांचा देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे सर. भारतीय स्पोर्ट्सचे ओनर विश्वनाथजी पवार साहेब आणि त्याचबरोबर संतोष सर बॉस आपण देखील या स्टेजवरती यायचं आहे. ओहो, आखूड डबडाचा चेंडू पाठवलाय सर, सीमारेषा बाहेर 6 धावेंसाठी. इतिहास लिखने के लिए कलम की नहीं हौसलों की जरूरत होती है. इथे मात्र हौसला दाखवला जातोय. चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. एक लॉलीपॉप चेंडू पाहायला भेटला आणि त्यानंतर बॅट अगदी फिरवली आणि या चेंडूवरती 6 धावेची मोहर देखील लावली. 6 धावा त्या फलकावरती लिहिल्या जात आहेत. या 6 धाव्याने थोडस प्रेशर जे आहे ते रिलीज झालंय. नक्कीच या प्रकारची बॅटिंग जी आहे ती सजवावी लागेल आणि त्यासाठी फलंदाज देखील सज्ज झालेत. कुणाल चांगली बॅटिंग पाहायला भेटते कुणाल आणि त्याचबरोबर राजेश. ही जोडगोळी जी आहे ती मैदानावरती आता मात्र कहर बसरायला लागले, बरसावं लागेल कारण का ही मॅच मोठी मॅच आहे. पुन्हा एकदा आखोडपट्याचा चेंडू बिरकावून दिलाय, चेंडूला पाठवलाय, एमजे ब्रँडेड षटकार आलाय. एमजे फर्निचरचे ओनर आपण महेशजी जगताप सर यांना पाहतोय, सत्कार केला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 प्रहार केले जात आहेत आणि इथे मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जातोय, कमबॅक केलाय आणि यासाठी ओळखला जातो गायत्री 11 पुणेचा संघ सज्ज देखील झालाय. ओहो, चांगला चेंडू होता. या चेंडूवरती चांगला फटका देखील खेळला गेला. या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. चेंडू जातोय सर, सीमारेषा पार, चौकार. मौका देती है लेकिन मेहनत चौका देती है. नक्की 4 धावा इथे मात्र लिहिल्या जात आहेत. या 4 धावेने संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 50 धावा त्या फलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच गायत्री 11 50 धावा. अजिंक्य थोडेसे महागडे ठरताना दिसतात या मॅच मध्ये. आतापर्यंत प्रेशर पाहायला भेटलं होतं. चांगली गोलंदाजी राहिली होती. अक्षय लाड असेल, त्याचबरोबर प्रतीक असतील आणि
अजय असतील या तिन्ही गोलंदाजांनी प्रेशर क्रिएट केलं होतं. खास करून जर पाहायला गेलं तर अक्षय लाड जी गोलंदाजी केली 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 9 धावा आणि 2 फलंदाज माघारी देखील परतवले गेले आणि तिथून थोडंसं प्रेशर पाहायला भेटलं होतं. परंतु हे प्रेशर नक्कीच जुगारून लावलं या षटकारे. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. ओहो चांगला चेंडू ही ताकद आहे या गोलंदाजाची. परंतु या चेंडूवरती 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते तब्बल 52 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. वाटलं होतं ही सामना जो आहे तो लोअर स्कोरिंगची मॅच होईल 40 ते 45 धावांपर्यंत रोखतील. परंतु त्यानंतर एका षटकाने पूर्णपणे मॅचचं जे पारड आहे ते बदलून टाकलंय. ओहो चांगला चेंडू इथे मात्र पेश केला जातोय. अजिंक्यच्या माध्यमातून या रनआउटचा चान्स आहे. थोडासा मिस झालाय रनआउटचा चान्स. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. एक आणि एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 53 धावा फलकावरती. षटक देखील इथे मात्र समाप्त होत आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 5 षटकामध्ये धावा जमवल्या गेल्या आहेत तब्बल 53 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाचारण केला गेलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज अजय याला पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. अजय लेफ्ट आर्म गोलंदाजाच्या विरोधात लेफ्ट आर्म फलंदाज. थोडस हे समीकरण रास आलं नाहीये परंतु पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. जे षटक टाकलं होतं चांगलं षटक टाकलं होतं आणि त्याचमुळे इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलं गेलंय अजय याला. एक चांगला निर्णय घेतला गेला. या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालंय. हर्षवर्धन पाटील थोडेसे बंबल झाले आणि याच परिस्थितीचा फायदा देखील उठवता. या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 55 धावा. नक्कीच याआधी राजेश यांना अजय याने जपून ठेवलं होतं तर या चेंडूवरती 1 धाव दिली असती तर नक्कीच गोलंदाजाला थोडस राहत की साथ मिळाली असती. कारण का आता मात्र लेफ्ट आर्म फलंदाजाच्या विरोधात लेफ्ट आर्म गोलंदाज. ओहो परंतु इथे मात्र टप्पा जो आहे तो चांगला राखला जातोय. चांगली गोलंदाजी जी आहे ती होताना दिसते. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 56 धावा फलकावरती. वाईट नाहीये आणि याचबरोबर गायत्री 11 संघाने एक रिव्ह्यू जो होता तो गमावलाय. चांगली गोलंदाजी होताना दिसते अजयच्या माध्यमातून. नक्कीच जकडून ठेवला गेलाय. आता मात्र अजय याच्या विरोधात आक्रमण करण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करण्यासाठी राजेश देखील सज्ज झाले. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतायत. फुलटॉस चेंडू टाकलाय. या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली. टायमिंग प्रॉपर. चांगला फटका मजबूत फटका पाहायला भेटलाय. चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवरती इथे मात्र मोठा प्रहार केला गेला राजेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जकडून ठेवलं होतं अजय यांनी परंतु या चेंडूवरती नक्कीच फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला गेला. फक्त दिशा दिली गेली चेंडूला आणि पाठवलं सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी लक्ष्मण रेषा पार केली आणि 6 धावा लिहिल्या देखील गेल्या. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 72 धावा फलकावरती. या चेंडूवरती नक्कीच
62 धावा षटकाराचं इथे मात्र उत्तर दिलं जात आहे. अजयच्या माध्यमातून चांगलं जेल इथे मात्र पाहायला भेटला गणेश लवटेंच्या माध्यमातून. आणि या फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानावरती आले तर विशाल कामगिरी करण्यासाठी इथे मात्र सज्ज झाले. त्या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल विशाल यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा या चेंडूवरती थोडस एफर्ट देणं गरजेचं होतं, परंतु एफर्ट कमी पडले आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. क्रीम पाउडर से नहीं काबिलियत से चमकते हैं. काबिलियत इथे मात्र दाखवली जाते आहे. ते म्हणजे मिळाली आणि या संधीचं सोनं करताना देखील दिसत आहेत. खराब चेंडू होता आणि आज खराब चेंडूवरती इथे मात्र रनआउटचा चान्स मिस केला नाहीये. पंचांचं बोट आकाशाला आणि अजून एका फलंदाजाची खेळी समाप्त. पहिले इनिंगचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय. पहिले इनिंग मध्ये आपण पाहिलं तर काहीतरी 11 संघाला खेळताना 66 धावा जमवल्या गेल्या. 67 धावांचं आव्हान जे आहे ते ठेवलं गेलंय पन्हाळच्या संघाच्या विरोधात. पाहूया पन्हाळचा संघ कशा प्रकारे या आव्हानाला सामोरं जात आहे. नक्कीच यानंतर लगेचच आपण ऍक्शन मध्ये येणार आहोत. त्यासाठी थोडा वेळ आपण विश्रांती घेतोय. पुण्याचा दाण्या वाघ इथे मात्र मैदानावरती आलाय. अधिराज्य करण्यासाठी एमजे चषकावरती आपली छाप सोडण्यासाठी इथे मात्र मैदानावरती आले. ते म्हणजेच प्रमोद चव्हाण आणि त्यांच्या साथीला जोडले गेलेत. कसबा ठाण्याचा हा खेळाडू सागर माणिक मैदानावरती एका लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय.
या मैदानावरती पाहूया कशा प्रकारे या 67 धावांचा पाठलाग केला जाईल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. गोलंदाजीसाठी आलेत डॉन, गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल डॉन यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर अपोजिट संघाचा डॉन देखील सज्ज झालाय. पुण्याचा डाड्या भाग मैदानावरती आलाय प्रमोद चव्हाण. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र या सामन्यामध्ये आपली छाप सोडेल. स्ट्राईकला आहे तो म्हणजेच प्रमोद चव्हाण, नॉन स्ट्राईकला सागर माडिक. ही जोडी मैदानावरती आले छाप सोडण्यासाठी. एमजे चषकामध्ये आपल्या अधिराज्य गाजवण्यासाठी 66 धावा ज्या आहेत त्या जमवल्या गेल्या आहेत. 67 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. या मॅच साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत प्रेक्षकांच्या माध्यमातून. एक चांगली मॅच रंगली जाते वटारवासियांसाठी. एक महत्वाची मॅच. पहिला षटकार मारणाऱ्याला इथे मात्र पहिल्या चेंडूवरती दांडी गुल झाले. पुण्याचा डाण्या वाघ जेरबंद केलं जात या डाण्या वाघाला. मारणाऱ्याला सलमान फिश यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिला षटकार मारणाऱ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. पाहूया एक षटकार कोण लगावलं जात आहे. सलमान फिश वठार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जमा झालाय. पाहूया पहिला षटकार कोणाच्या नावावरती लिहिला जातोय. परंतु पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतंग होताना दिसलाय. न्यू बॅटर्न मैदानावरती हर्षवर्धन पाटील मैदानावरती आलेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वरती तोफेच्या गोळ्यांना इथे मात्र सामोरं जावं लागलंय. कारण का डॉन आलेत आपली जादू विकरण्यासाठी. पुणे ते वटार हे खूप मोठं अंतर पार करून पहिला चेंडू टाकला गेला. अक्षरशः तोफेच्या गोळ्यांना सामोरं जावं लागलं. याच चेंडू वरती स्पीड देखील पाहायला भेटला आणि याच चेंडू वरती आपण टर्न देखील पाहायला भेटला. म्हणजेच एक वेगवान सुलतान इथे मात्र पाहायला भेटतोय. फिरकीचा सुलतान गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जादू बिकरण्यासाठी आलेत. हा चेंडू कमी गतीचा टाकला जातोय हर्षवर्धन साठी. पहिला चेंडू इथे मात्र फेस केलाय एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. एक धाव संघाचा श्री गणेश इथे मात्र केला जातोय एकेरी धावेने. आता मात्र स्ट्राईक वरती असेल छोटा पॅकेट बडा धमाका. सागर माडिक मैदानावरती आलेत. लेफ्टी फलंदाज मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करता येतात या मॅच मध्ये. सागर पाटील ही संधी आहे आज हिरो बनण्याची संधी आहे. आज वटारवासियांच्या मनामध्ये अधिराज्य करण्याची संधी आहे. पाहूया अधिराज्य गाजवतील का सागर पाटील. कित्येक वेळा टेनिस क्रिकेट मध्ये आपली छाप सोडली. आज पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा नवा खेळ रंगवण्यासाठी देखील सज्ज झालेत. परंतु या चेंडूवरती फसवे चेंडू. पहिला चेंडू जर पाहिला तर प्रमोद चव्हाण साठी एक वेगवान चेंडू पाहायला भेटला. परंतु त्यानंतर आपण पाहतोय फिरकीची जादू इथे मात्र पेश केली जाते सागर माडिक यांच्यासाठी. ओहो व्हेरिएशन पाहायला भेटतंय. वारंवार एका दुसरा चेंडू कमी गतीचा फास्ट असे स्लो फास्ट अशी ही गाडी चालली आहे. ती म्हणजेच गोलंदाज डॉन यांची. पहिला चेंडू अप्रतिम टाकला गेलाय आणि लेग बाईचा इशारा देखील आलाय पंचाच्या माध्यमातून. धावा येणं गरजेचं असणार आहे. कशाही प्रकारे धावा येऊ देत, धावा येणं गरजेचं असणार आहे. या मॅच मध्ये नक्कीच प्रयत्न करावे लागतील. अपोजिट संघ आहे, दादा संघ आहे. नक्कीच अपोजिट संघाला आपण चॅलेंज देखील तितकं चांगलं दिलंय.
ओहो पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू फसवा चेंडू बॅट आधीच फिरले हर्षवर्धन पाटील थोडस चाचपडत खेळताना दिसत आहेत कॉन्फिडन्स थोडासा कमी पाहायला भेटतोय परंतु कॉन्फिडन्स ते गोलंदाजी करताना दिसत आहेत डॉन पहिलं षटक अप्रतिम टाकलं जात आहे डॉन यांच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडू मध्ये धावा खर्ची केल्या गेल्यात फक्त 2 धावा म्हणजेच अपोजिट संघाने देखील जसाच तसं कडवा उत्तर दिलंय सोन्या अक्षय लाड यांनी पहिल्या षटक 5 धावेचं टाकलं होतं पहिल्या इनिंग मध्ये त्याच प्रकारचं चित्र थोडंसं पाहायला भेटत आहे दुसऱ्या इनिंग मध्ये देखील दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय आणि या पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात फक्त 3 धावा पहिल्या षटकाची सांगता डीजे मास्टर यस गोलंदाजीसाठी आले तर अथर्व वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक टाकण्यासाठी या गोलंदाजाची बॉडी लँग्वेज सांगते कॉन्फिडन्स सांगतोय नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाईल एक कडवं आव्हान पेश केलं जाईल या शंका नाहीये अथर्व पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतायत ओहो पहिला चेंडू इथे मात्र दमदार वेगात टाकला जातोय परंतु या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती रोखू शकले नाहीयेत एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 धावा धावफलकावरती मोठा धावसंख्येचा इथे मात्र पल्ला गाठायचा आहे तब्बल 66 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे आणि या 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र पन्हाळचा संघ देखील इथे मात्र सज्ज झालाय सागर माडिक पाहूया कशा प्रकारे इथे मात्र या आव्हानाला सामोरे जातील ओहो मोठा फटका आलाय सागर पाटीलच्या सागर माडिकेच्या बॅट मधून धमाका केलाय बरोबर सलमानजी फिश यांच्याकडून सलमानजी फिश वटार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देखील इथे मात्र लागू झालंय सागर माडिक यांच्यासाठी ओहो दुसरा चेंडू इथे मात्र थोडस जर पाहायला गेला तर बरकटलेले लाईन पाहायला भेटले प्रेशर पाहायला भेटत आहे षटकाराचं प्रेशर इथे मात्र पाहायला भेटत आहे गोलंदाजाचा वती अथर्व दुसरा चेंडू नक्की षटकार लगावला गेला सागर माडिकेच्या माध्यमातून धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 11 धावा धावफलकावरती गाडी आता मात्र रुळावरती आले कमी गतीचा चेंडू फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परत या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे सागर माडिक ऑन फायर छोटा पॅकेट बडा धमाका किसी बड़ी कमाल की बात की है दोस्तों जिसकी मेहनत में होती है जान जिसकी मेहनत में होती है जान वही लिखता है एक दिन सफलता पे अपना नाम नक्की सफल व्हायचं असेल तर मात्र या मॅच मध्ये याच प्रकारची तुफानी बॅटिंग इथे मात्र करावी लागेल अथर्व जर पाहायला गेला तर थोडस मागणं होताना दिसतंय हे षटक पहिल्या षटकामध्ये डॉन चांगली गोलंदाजी 3 धावेचं षटक टाकलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये जे प्रेशर टाकलं होतं ते थोडस रिलीज झालंय या षटकामध्ये धावा बरसल्या गेल्यात धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावरती कीच प्रमोद चव्हाण बाद झाले परंतु त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून
पुन्हा एकदा आग उकणारी गोलंदाजी, पुन्हा एकदा गाडी जी आहे ती अथर्वयाची पटरीवरती आले. षटकार लगावल्यानंतर नक्कीच थोडासा कानमंत्र दिला गेला आणि याच चर्चेचा थोडासा फायदा देखील होताना दिसतोय. कॉन्फिडन्स दिला गेलाय गोलंदाजाला आणि त्या कॉन्फिडन्सने इथे मात्र गोलंदाजी देखील केली जाते. ओहो, वेगवान चेंडू इथे मात्र टाकला जातोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. जागेवरतून या फटक्याला सजवण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न इथे मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून झाला. थोडस कॉन्फिडन्स लो पाहायला भेटतोय, परंतु नक्कीच आपल्या चांगल्या पाऱ्या इथे मात्र आठवावे लागतील आणि कॉन्फिडन्स मनामध्ये येऊन इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. हर्षवर्धन पाटील, सागर माडिक याला इथे मात्र चांगली साथ द्यावी लागेल. सागर माडिक नक्कीच चांगली बॅटिंग देखील करतायत, कॉन्फिडन्स देखील पाहायला भेटतोय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली. 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील 24 आणि या 24 चेंडू मध्ये अजूनही करायचे धावा 24 चेंडू 49 धावा, म्हणजेच 12 ची सरासरी जी आहे ती प्रत्येक षटकामध्ये आपल्याला गाठायची आहे. यासाठी इथे मात्र लक्ष असायला पाहिजे. स्कोर बोर्ड वरती येणारी 24 चेंडू 49 धावा, म्हणजेच प्रति षटकाचा जर विचार केला तर 12 ची सरासरी ही गाठावी लागेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा टॉन गोलंदाजीसाठी आले, तर ज्यांनी पहिले षटक टाकलं होतं 3 धावींचं षटक आणि पुन्हा एकदा प्रेशर बिल्डअप करण्यासाठी गोलंदाजाला पाचारण केले जात आहे. डॉन गोलंदाजीसाठी आले, पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल डॉन यांच्या माध्यमातून आणि सामना करतील छोटा पॅकेट बडा धमाका. सागर माडिक, हो आग उकळणाऱ्या गोलंदाजीला इथे मात्र सामोरं जावं लागतंय. कडवा आव्हानाला सामोरं जावं लागतंय. कौतुक करावं तितकं थोडं आहे या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी होताना दिसते. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय सरसीमा पार. षटकार 6 धावेसाठी आलाय सागर माडिक. बँड षटकार 6 धावा. या 6 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 24व्या धावफलकावरती. अभी मंजिल दूर है रुकना नहीं है, अभी मंजिल दूर है रुकना नहीं है, आएगी मुश्किलें हजार झुकना नहीं है. चांगली बॅटिंग इथून पुढे करावी लागेल सागर माडिक. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. इथे मात्र झेल जो आहे तो धरणीला दान दिला जात आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय, परंतु याच चेंडूवरती खराब कॉलिंग देखील पाहायला भेटलंय. हर्षवर्धन पाटील बॅक टू द पॅव्हेलियन जावं लागेल आता मात्र हर्षवर्धन पाटील यांना. फलंदाजीसाठी आले अजून एक पन्नाचा सुपरस्टार खेळाडू शुभम गायकवाड सिम्बा मैदानावरती आले. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. संधी मिळाले, संधीचं सुद्धा करावं लागेल या मॅच मध्ये. नक्कीच एक ग्रामीण क्रिकेटचा सुपरस्टार खेळाडू आहे. नक्कीच कोल्हापूर विभागातील अजून एक दर्जेदार खेळाडू मैदानावरती आलाय शुभम गायकवाड. सिम्बा मैदानावरती आलाय. नक्कीच सिम्बा प्रमाणे इथे मात्र दाढ देखील लागेल आणि ही मॅच जी आहे ती थोडीशी लांबणीवरती जाताना दिसते. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 25 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी इथे मात्र प्रयत्न करावे लागेल आणि
आणि पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथून हारण्याची जास्त भीती वाटते. नक्कीच थोडासा जो सामना आहे तो फसताना दिसतोय पन्हाळा संघासाठी, परंतु या संघाला तारणहारची भूमिका बजावण्यासाठी आले तर शुभम गायकवाड पुढे मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, पटका सजवण्याचा इथे मात्र प्रयत्न झालाय आणि या चेंडूवरती नक्कीच एक चतुर गोलंदाज ओळखले देखील गेला. लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय आणि या चेंडूवरती धावा जमवल्या गेल्यात. एक 26 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक पुन्हा एकदा सिकंजा जो आहे तो कसला जातोय. फलंदाजावरती थोडस अंकुश लगावण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. खराब चेंडू टाकला आहे आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. याच चेंडूवरती चॅलेंज केलं गेलंय. फलंदाजी करणारा संघ पन्हाळा संघाकडून आपण थोड्याच वेळात निर्णय दिला जाईल. या चेंडूवरती वाईट साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. या स्पर्धेमध्ये एक एक रिव्ह्यू असणार आहे. वाईट साठी, नो बॉल साठी, रनआउट साठी रिव्ह्यू नाही, बाकी सर्वसाठी इथे मात्र रिव्ह्यू आहे. वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाव नक्कीच पंचांनी आपला जो डिसिजन आहे तो बदलला आहे. वाईटचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून झालाय. वाईटचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. एक्स्ट्रा धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. 27 धावा ज्या आहेत त्या फलकावरती लागल्या जात आहेत. आव्हान जे आहे ते कडवं आहे, मोठं देखील आहे. 66 धावा. सुरुवात जर पाहायला गेली तर काहीतरी 11 संघाची खराब झाली होती, परंतु त्यानंतर एक षटक अजिंक्य आयरे यांचं मागणं ठरलं. 22 धावा या षटकामध्ये आल्या आणि तिथूनच थोडस गायत्री 11 पुणेच्या संघाने कमबॅक केला. याच प्रकारच्या षटकाची पन्हाळा संघाला देखील गरज आहे. आज चेंडू देखील एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय. नक्कीच एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 28 धावा फलकावरती. विजयाची मंजिल जर मिळवायची असेल तर मेहनत ही करावी लागेल. या मॅच मध्ये मेहनत नाही तर अतिरिक्त मेहनत करावी लागेल, कारण का जो आज सामना आहे तो एका बलाढ्य संघा विरोधात आहे. या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेलाय. सागर माडिक छोटा पॅकेट पुन्हा एकदा धमाका केलाय. सागर माडिका ब्रँडेड षटकार इथे मात्र पाहायला भेटला. ज्याप्रमाणे MJ फर्निचर तितकं मजबूत आहे तितकाच हा मजबूत फटका पाहायला भेटला. सागर माडिकेच्या बॅट मधून या 6 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 34 धावा फलकावरती. मैं चुप रहूं तो मुझे कमजोर मत समझना, मैं शांत रहूं तो मुझे कमजोर मत समझना, मैं वो काला बादल हूं जिसका नाम है बरसना बरसना और बरसना. इथे मात्र बरसण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे सागर माडिकेच्या माध्यमातून. नक्कीच अजून जी जबाबदारी आहे ती संपलेली नाहीये सागर माडिक यांची, कारण का आव्हानाचा पाठलाग करायचा आहे तब्बल 66 धावेचा आणि निम्म्या धावा निम्मा पल्ला काटला देखील जातोय, परंतु अजूनही आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. आव्हान संपलेलं नाहीये. चांगला फटका पुन्हा एकदा ब्रँडेड फटका आलाय. या चेंडूवरती देखील 4 धावा लिहिल्या जात आहेत. सागर माडिक ऑन फायर.
मात्र सामना जो आहे तो जवळ येत चाललाय. जिंकण्यासाठी गरज आहे 18 चेंडू आणि 29 धावेची. 18 चेंडू 29 धावा. सागर माडिकेसाठी एकदा टाळ्या होत जाऊ देत. कमालीची बॅटिंग इथे मात्र केली जाते सागर माडिकेच्या माध्यमातून. नक्कीच 18 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला जातोय. चांगली बॅटिंग सागर माडिकच्या माध्यमातून केली जाते. वैयक्तिक धावांचा जर विचार केला सागर माडिक 11 चेंडू आणि 29 धावांची बहारदार खेळी केली गेली. सागर माडिकेच्या माध्यमातून कॉन्फिडन्स पाहायला भेटतोय. फटक्यांवरती षटकार चौकार लगावले गेलेत. प्रमोद चव्हाण बाद झाले परंतु त्यानंतर आत्मविश्वास ढासळू दिला नाही. एका बाजूने खिंड लढवली. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजीसाठी आले तर दिलीप. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. एक मजबूत विरोधक आहे आणि जिंकायला मजा तेव्हाच येते जेव्हा विरोधक मजबूत असतो. विरोधक तर मजबूत आहे. गायत्री 11 पुणेचा हा संघ एक मजबूत विरोधक आणि त्यांच्या विरोधात आता मात्र आपल्याला धावा करायचे आहेत. 18 चेंडू 29. हा चेंडू पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव टाकला गेलाय म्हणजे समीकरण थोडस चेंज झालंय. 17 चेंडू 29 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 1-2 मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील परंतु त्याचबरोबर प्रत्येक चेंडू वरती एकेरी दुहेरी धाव देखील येणं गरजेचं असणार आहे. शुभम गायकवाड थोडस जर पाहायला गेलं तर चर्चा करावी लागेल थोडीशी. या खेळाडूच्या बरोबरीने कॉन्फिडन्स द्यावा लागेल या खेळाडूला. बॅक टू बॅक 2 चेंडू पत्र चांगले टाकले जात आहेत. दिलीप यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे मात्र शुभम याच्या माध्यमातून एकेरी धावेचा फटका जो आहे तो खेळला जातोय. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 39 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 28 धावांची गरज आहे. 15 चेंडू 28 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा ज्या आहेत त्या घ्याव्याच लागतील. मुश्किल कुछ भी नहीं इस कायनात में. मुश्किल कुछ भी नहीं इस कायनात में. तू जरा हिम्मत तो कर हर सपना सच होगा. तू जरा कोशिश तो कर. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. पॉझिटिव्ह थिंकिंग नक्कीच या मॅच मध्ये करावी लागतील आणि त्यानंतर ऍक्शन मध्ये दिसतील. सबका वाली नंदू माली नक्की स्क्रीन मध्ये पाहतोय आपण. इचलकरंजीचा अजून एक दाण्या वाघ यानंतर आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतील. सबका वाली नंदू माली नक्कीच रेड टी शर्ट यानंतर ऍक्शन मध्ये दिसतील. नंदू माली इचलकरंजीचा अजून एक दाण्या वाघ यानंतर ऍक्शन मध्ये. परंतु ही मॅच नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच रंगली जाते. कडवं आव्हान दिलंय ते म्हणजे पन्हाळा संघाने पुणे संघाला एका मातबर संघाच्या विरोधात याच लोकल बॉईज स्टार खेळाडूने चांगला आव्हान दिलंय परंतु पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा वाईटचा इशारा आणि नक्कीच चॅलेंज केलं जाईल का पाहूया. वाईटचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून केला जातोय. एक्स्ट्रा धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती दिलीप आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली परंतु एक्स्ट्रा धाव नक्कीच या एक्स्ट्रा धावेने समीकरण बिघडलं जाईल का याच्यावरती देखील लक्ष. फुलटॉस चेंडू होता परंतु या फुलटॉस चेंडू वरती मयूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. मयुरीच्या माध्यमातून फेकी सुद्धा चांगली पाहायला भेटली. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा रोखल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आणि त्यासाठी हे षटक राखून देखील ठेवलं होतं. नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंग करावं लागेल. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायराप्रमाणे असतो. त्याला बदलल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग इथे मात्र करावं लागेल. ही मॅच ऑल इज वेल म्हणत मैदानावरती आक्रमण करावं लागेल. त्यासाठी शुभम गायकवाड सज्ज देखील झाले. बॅट जी आहे ती तलवारी प्रमाणे चालवावी लागेल.
ओहो बॅट तलवारी प्रमाणे चालवली देखील जाते, परंतु जर पाहिला गेला तर याच बॅटवरती बॉल देखील चांगला प्रकारे कनेक्ट होत नाही आहे आणि या निर्धाव चेंडूची पत्र सांगता पाहायला भेटते. थोडेसे चेहरे मायूस आहेत आणि या चेहऱ्यावरती उदासपणा पाहायला भेटतोय, परंतु उदास होऊन चालणार नाहीये. लढण्याची वेळ आली आहे, इतिहास लिहिण्याची वेळ आली आहे. नक्कीच अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि या 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. समीकरण होतं 18 चेंडू आणि 29 धावा. अशा समीकरणाचा पाठलाग करताना या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या गेल्या आहेत 4. गोलंदाजीसाठी आलेत फिरकीचा नन्ना बुंदा जादूगार वीरेन गोलंदाजीसाठी आलेत. या खेळाडूसाठी एकदा टाळ्या हो जाऊ देत. या युवा खेळाडूसाठी नक्कीच वटारवासिय या खेळाडूचं स्वागत देखील केलं जात आहे. फिरकीचा दुसरा रोहन करार गोलंदाजीसाठी आलेत. पाहिले आपण रोहन कराची गोलंदाजी, त्याच प्रकारची गोलंदाजी, त्याच प्रकारची ऍक्शन या खेळाडूची आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, प्रेक्षकांच्या मनावरती कशा प्रकारे अधिराज्य केलं जाईल. बॉलिंग ऍक्शन पहा. नक्कीच गोलंदाजी करताना रोहन कराची आठवण देखील होते. याच प्रकारची गोलंदाजी, कॉन्फिडन्स पहा. एवढ्या लहान वयामध्ये या खेळाडूचा कॉन्फिडन्स नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू नक्कीच सुपरस्टार असेल आणि टेनिस क्रिकेट मध्ये एक मोठं नाव असेल. गोलंदाजीसाठी वीरेन सज्ज झालेत आणि याच वीरेनचा सामना करण्यासाठी सागर पाटील, सागर माडिक हे देखील सज्ज झालेत. ओहो चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. पहिला चेंडू इथे पत्र चांगला टाकलाय वीरेनेच्या माध्यमातून. या चेंडूवरती रनआउटचा चान्स. हो चान्स मिस झालाय. हा चान्स नाही तर ही मॅच गमावले. सागर माडिक नक्कीच जेर बंद करण्याची नामी संधी होती, परंतु या चेंडूवरती कलेक्शन थोडंसं खराब पाहायला भेटला. तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्या. या मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार यावरती प्रश्नचिन्ह आहे. खूप काही घडणार आणि खूप काही बिघडणार देखील आहे मॅच मध्ये. असं म्हटलं जातं आपल्या स्वप्नावर मेहनत घेतली की नशीब बदलायला वेळ लागत नाहीये. नशीब बदलायचं आहे. आज ही मॅच नक्कीच बदलायची आहे. तर या मॅच मध्ये लढा लागेल पन्हाळा संघाला, परंतु तितक्याच ताकदीने लढलं जात आहे. गायत्री 11च्या संघाकडून देखील तितकी ताकद लावली जाते. धावा डिपेंड केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी होते. संकेताहून पोहोचले. डबल चौक्याचा गेम म्हणजे 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी वीरेनेच्या माध्यमातून होते. ओहो फिरकीचा जादूगार ज्या बोटाची जादू फिरवली आणि या चेंडूवरती पंचांकडे अपील देखील मागितलंय. अपील मध्ये कॉन्फिडन्स पाहायला भेटला. पंचाचा निर्णय अंतिम असेल. प्लीज आपण कोऑपरेट करायचं आहे. आपण मोठे खेळाडू आहेत, प्लीज पंचांचा सन्मान करणं देखील क्रिकेटचा एक भाग आहे. नक्कीच
परंतु कौतुक करावं लागेल वीरांना बोटाची जादू इथे मात्र पेश केली जाते नन्ना मुन्ना जादूगार चांगली गोलंदाजी करताना दिसतोय पुन्हा एकदा ओ फ्लाइट डिलिव्हरी नक्कीच प्रेक्षकांचा टाळ्याचा देखील प्रतिसाद पाहायला भेटतोय कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते वीरेनेच्या माध्यमातून अजूनही 9 चेंडू 23 धावांची गरज आहे 9 चेंडू 23 धावा फुटवरची कमी पाहायला भेटते इथे मात्र सागर माडिक या चेंडूवरती सागर माडिक ब्रँडेड षटकार मॅचच्या रनआउट मध्ये चेंडूला पाहायला भिरकावून दिलं 6 धावांसाठी खूबसूरत शॉट आहे माशाअल्लाह देखे मजा आ गया फुटबॉलची कमी पहिल्या 2 चेंडूंमध्ये पाहायला भेटली होती परंतु त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेट फटका इथे मात्र सजवला गेला ब्रँडेड षटकार इथे मात्र पाहायला भेटला सागर माडिक नक्कीच ऑन फायर पाहायला भेटत आहेत वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर सागर माडिक खेळत आहेत 17 चेंडू 38 धावा या स्पर्धेतील अजून एक अर्धशतक लगावलं जाईल का पाहूया सागर माडिक एमजे चषकामध्ये आपली छाप सोडताना दिसत आहेत ओहो नक्कीच थोडासा खराब चेंडू टाकला गेलाय प्रेशर पाहायला भेटलाय या नन्या मुद्द्या जादूगारावरती वीरेन थोडस जर पाहिलं गेलं षटकार लगावल्यानंतर थोडस प्रेशर मध्ये आलाय परंतु या खेळाडूला प्रेशर हँडल करण्याची सवय देखील आहे मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील खेळत आलाय आणि कॉन्फिडन्स पाहायला भेटतोय हा चेंडू नक्कीच जातोय सरसीमा रेषा बाहेर 6 धावेसाठी फटका सजवला गेलाय षटकांनी संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 57 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत चेंडू असतील 7 धावा करायचे 10 7 चेंडू 10 धावा नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा रंगला जातोय हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार या शंका नाही आहे पन्हाळच्या संघासाठी एकदा टाळ्या होत आहेत एका मोठ्या दादा संघाला इथे मात्र कडवा आव्हान दिलंय या कोल्हापूरच्या स्टार खेळाडूंनी ओहो फिरकीची जादू पेश केली आणि या चेंडूवरती पंचांकडे थोडस चॅलेंज देखील केलं जात आहे वाईट साठी ते मात्र पंचांकडे चॅलेंज केलंय पाहूया थोडस चेक केलं जात आहे आणि इथे डिसिजन घेतला जात आहे हा चेंडू निर्धाव आहे अप्रतिम कॅमेरा वर्क आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून पूर्ण टेनिस क्रिकेट .in ची टीम चांगल्या प्रकारे लाईव्ह कव्हरेज करते त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये चांगले योगदान राहिलंय आता मात्र 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू मध्ये करायचे 10 धावा 6 चेंडू 10 धावा हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र रंगला जातोय मॅच आवडली असेल तर वटारवासी एकदा टाळ्या होत या मॅच साठी नक्कीच चांगली मॅच रंगली जाते सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे 6 चेंडू 10 धावा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दिलीप आलेत गोलंदाजीसाठी ज्यांनी या आधीच षटक टाकलं होतं 4थं षटक धावा खर्ची केल्या होत्या फक्त 4 चांगली गोलंदाजी त्यासाठी इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी धुरा सांभाळताना दिसतील
ते म्हणजेच दिलीप गोलंदाजीसाठी सज्ज झालेत, फलंदाजीसाठी सज्ज झालेत शुभम गायकवाड. या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे, मोठा फटका गेला गेला, अप्रतिम कॅच इथे मात्र पकडली जाते. नाही तर मॅच पकडले. नक्कीच चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातूनच. चांगला झेल इथे मात्र पाहायला भेटला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि इथूनच थोडंसं जर पाहायला गेलं तर कमबॅक पाहायला भेटला. आणि न्यू बॅटर मैदानावरती आलेत, सैराट मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल सैराट यांच्या माध्यमातून. येणारे चेंडू असतील 5 आणि या 5 चेंडू मध्ये करायचे धावा 10. जेवढे चेंडू आहेत त्याच्या दुप्पट धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी लढावं लागेल. आणि लढण्यासाठी इथे मात्र सज्ज झाले सैराट आणि सागर माडिक. एका बाजूने खिंड लढवले सागर माडिक यांनी, परंतु दुसऱ्या बाजूने साथ देखील लाभणं गरजेचं असणार आहे. सैराट पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. दिलीप याच्यावरती हल्ले चढवले जातील का, की दिलीप पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतील. त्यासाठी दोन्ही कडून इथे मात्र आक्रमण प्रति आक्रमण चालू आहे. हो चालू चेंडू इथे मात्र टाकला गेला. या चेंडूवरती रनआउटचा चान्स मिस झालाय. एकेरी धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा नक्कीच निर्णायक ठरणार आहेत. या मॅच मधील ह्या 2 धावा नक्कीच निर्णायक ठरणार आहेत. बायच्या रूपामध्ये 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 59 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. येणारे चेंडू आहेत आता मात्र 4 आणि या 4 चेंडू मध्ये करायचे आहेत अजूनही 8 धावा. 4 चेंडू 8 धावा समीकरण प्रत्येक चेंडू गडी तिथे मात्र बदलत चाललंय. जुनून होना चाहिए, कामयाबी के लिए सोच तो हर कोई कर लेता है. नक्कीच हौसला राखावा लागेल. चांगला चेंडू फ्लाइट डिलिव्हरी पाहायला भेटली होती. हो चान्स थोडासा मिस झालाय आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. एक चेंडूवरती इथे मात्र संघर्ष पाहायला भेटतोय. एक चेंडूवरती चित्र बदलताना पाहायला दिसत आहे आणि सामना आवडला आहे तर नक्कीच टाळा हो जाऊ देत. या मॅच साठी कमालीची मॅच आहे. 3 चेंडू आणि एका षटकाराची गरज, 7 धावेची गरज आहे. लगावला जाईल का, इथे मात्र सागर माडिकेच्या माध्यमातून षटकार दोन्ही स्टाईलने सामना संपवला जाईल का, परंतु आव्हान सोपं नाहीये कारण का गायत्री 11चा संघ सज्ज झालाय. विजयासाठी प्रयत्न केले जात आहेत, झगडलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 60 धावा फलकावरती. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आज फटका जो आहे तो चांगला फटका केला गेला. एकेरी धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसेल का पाहूया. आणि या चेंडू वरती इथे मात्र रनआउट झालाय सैराट. एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. सागर माडिक नॉन स्ट्राईक वरतीच राहिलेत. जीत के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए. ये आसमान भी आ जाएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. नक्कीच इरादे इथे मात्र स्पष्ट करावे लागतील. अक्षय लाड आणि त्याचबरोबर
सागर माडिक यांना 2 चेंडू आणि 6 धावांची गरज, म्हणजे 2 चेंडू मध्ये एक षटकार लगावला तर मॅच फिनिश. पाहूया लगावले जातील का, त्यासाठी कडव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. इथे मात्र पन्हाळ्याच्या संघाला नक्कीच कौतुक करावं लागेल. एका तगड्या संघाला तितकंच तगडं आव्हान दिलंय, ते म्हणजे पन्हाळ्याच्या संघाने. याच ग्रामीण मधील स्टार खेळाडू एकत्र येऊन ही संघ बांधणी केली गेली आहे आणि एक दर्जेदार संघ इथे मात्र पेश केला गेलाय या एमजे चषकासाठी. दोन चेंडू करायचे आहेत, 6 धावा. प्रेक्षक देखील सज्ज झालेत या मॅच साठी. 2 चेंडू 6 धावा जमवल्या जातील का? 2 चेंडू मध्ये 6 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती आणलं जातंय सागर माडिक. नक्कीच गरज होती सागर माडिक याला स्ट्राईक वरती आणण्याची. आता मात्र 1 चेंडू 5 धावेची गरज. जर चौकार लगावला गेला तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला भेटणार आहे. सुपर ओव्हरचा थरार पाहायचा तर प्रेक्षकांनो टाळ्या हो जाऊ द्या या मॅच साठी. नक्कीच या मॅच मध्ये तलवारी प्रमाणे मॅच चालवावी लागेल. करो की मनस्थिती आहे आणि या स्थितीमध्ये लढावं लागेल. सागर माडिक हिरो बनण्याची संधी आली आणि या संधीचं सोनं करावं लागेल. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र सागर माडिक हे उत्तर देतील. दिलीप यांना 1 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 5 धावेची. 1 चेंडू 5 धावा. चौकार लगावला तर सामना टाय होणार आहे. सर सामना आवडलाय, आपल्या प्रतिक्रिया? एमजे सर नक्कीच थोडेसे यानंतर प्रतिक्रिया देतील या मॅच ची. चांगली गोलंदाजी होताना दिसते, कौतुक करावं देखील लागेल दिलीप यांचं. काही गोलंदाजी राहिले यांची, चांगली गोलंदाजी राहिली. 1 चेंडू आणि 5 धावा. दिल थांब के बेटी आहे. हो दिलीप याच्यासाठी एकदा टाळ्या होत होते. कमालीचा षटक टाकला गेलाय. या सामन्याचा हिरो नक्कीच ठरलाय.